नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग अपडेट आहे. लाडक्या बहिणींनो, आत्ताच तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळाले. आता लगेच तुम्हाला इथे की नाही ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. म्हणजेच काय बहिणींनो, तर लगेच तुमच्या अकाउंटवर ऑक्टोबर महिन्याचे आता पैसे जमा होणार आहे. त्या संदर्भात सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आलेली आहे. ती गुड न्यूज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या व्हिडिओ फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर प्रत्येक बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि ज्या बहिणींची KYC झाली त्याच बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर कमेंट करून सांगा बरं की तुमची KYC झाली की नाही. जर का KYC झाली असेल तर लिहून पाठवा की हो सर माझी KYC झाली आहे, आणि जर का KYC झाली नसेल तर लिहून पाठवा नाही सर माझी KYC झालेली नाही आहे. लगेच तुमची KYC करून मिळणार आहे. तर कमेंट करून नक्की सांगा की हो सर झालेली आहे, आणि झाली नसेल तर नाही लिहून पाठवायचं आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला नवीन वाटला आणि जर का आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे. आता आपण प्रूफ जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आल्या प्रूफची संपूर्ण माहिती बघण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. महत्त्वाची अपडेट आहे. मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर गेल्या वर्षी शिंदे सरकारने एक नवीन योजना सुरू केली होती, आणि ही योजना राज्यामधील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली होती. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ या ठिकाणी दिला जात आहे. त्यामुळे ही योजना खूपच लोकप्रिय ठरलेली होती. तर बघा, आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 15 हप्ते मिळाले आहेत. किती आत्तापर्यंत एकूण तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला ठिकाणी 15 हप्ते मिळाले आहेत. आणि आता या योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे की पुढचा हप्ता कधी मिळणार आहे. याच्या आतुरतेने वाट बघितली जात आहे की पुढील हप्ता कधी मिळणार आहे. तुम्हालाही राज्य शासनाच्या ह्या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ मिळत असेल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आणि ती आनंदाची बातमी अशी की राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये नुकताच 15वा म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे. तुम्ही जर बघितलं तर आत्ताच तुम्हाला 15वा हप्ता या ठिकाणी आलेला आहे. सप्टेंबर महिन्याचे तुम्हाला पैसे आलेले आहेत. तर ज्या ज्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आले असतील त्यांनी कमेंट करून सांगा की हो सर मला सप्टेंबरचे 1500 रुपये आलेले आहे. ज्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आले नसतील त्यांनी लिहून पाठवा की नाही सर मला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आलेले नाही आहे. तर लगेच तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि ऑक्टोबरचा हप्ता एकाच वेळी पाठवला जाणार आहे. पुढे बघा, सामाजिक न्याय विभागाकडून यासाठी तब्बल 410 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो मंजूर करण्यात आला असून शुक्रवारपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागलेले होते. आत्तापर्यंत जवळपास सर्वच पात्र महिलांच्या खात्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता हा वर्ग झालेला आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि यामुळे यावर्षी लाडक्या बहिणींची जी दिवाळी ती आनंदामध्ये साजरा होणार आहे, कारण की त्यांना सप्टेंबरचा हप्तासुद्धा मिळाला. आता लगेच त्यांना आणखी पैसे मिळणार आहेत. म्हणजेच बघा, या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाखो महिलांना या हप्त्यामुळे आर्थिक दिलासा मिळाला आहे. दरम्यान आता महिला ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची उत्सुकतेने या ठिकाणी प्रतीक्षा करत आहेत की ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार आहे. तर सणासुदीचा काळ सुरू झाल्याने महिलांना दिवाळीपूर्वीच ऑक्टोबरचा हप्ता मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. म्हणजेच बघा, तुम्हाला जो काही हप्ता असेल तो सणासुदीचा ठिकाणी काळ सुरू आहे, त्यामुळे दिवाळीपूर्वीच तुम्हाला ऑक्टोबरचा सुद्धा हप्ता मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुढे बघा, सूत्रांच्या माहितीनुसार ऑक्टोबरचा हप्ता महिना अखेरीपर्यंत जमा होण्याची शक्यता असून संबंधित प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मंत्री आदित्य तटकरे यांच्याकडून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान ह्या योजनेशी संबंधित KYC प्रक्रियेबाबत मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता KYC जी प्रक्रिया आहे त्याबाबत या ठिकाणी महत्त्वाचा आणि मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि तो निर्णय असा आहे की लाभार्थी महिलांसाठी KYC करणे अनिवार्य आहे. प्रत्येक बहिणींना KYC करावी लागणार आहे, तरच तुम्हाला पैसे मिळतील. जर का तुमची KYC झाली नसेल तर कमेंट करून सांगा की सर माझी KYC झालेली नाही आहे, आणि जर का झाले असेल तर हो लिहून पाठवा की हो सर माझी KYC झालेली आहे. ज्यांची बाकी असेल त्यांची KYC आपण फ्रीमध्ये करून देणार आहोत. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर या व्हिडिओला हाईप करावं लागणार आहे. आणि हाईप करण्यासाठी अगोदर व्हिडिओला लाईक करा. फ्रीमध्ये व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता. व्हिडिओ लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्या बटनाला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये आपल्या या व्हिडिओला हाईप करू शकता. ज्या बहिणी या व्हिडिओला हाईप करतील, चॅनल सबस्क्राईब करतील, त्याच बहिणीची KYC करून मिळणार आहे. म्हणून कमेंट करून सांगा की हो सर मी व्हिडिओला हाईप केलेलं आहे आणि सबस्क्राईब केलेलं आहे, तुमची KYC फ्रीमध्ये करून मिळणार आहे. पुढे बघा, पूरग्रस्त भागातील महिलांना दिलासा देत सरकारने KYCसाठी 15 दिवसांची अतिरिक्त मुदत दिली आहे.
आणि तुम्ही जर बघितलं तर पूरग्रस्त भागातील ज्या काही महिला असतील तर त्यांना दिलासा मिळाला आहे, कारण की त्यांना आणखी एक्स्ट्रा 15 दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे ते आणखी 15 दिवस या ठिकाणी ई-KYC करू शकतात. इतर जिल्ह्यातील महिलांना नोव्हेंबरपर्यंत ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी देण्यात आलेली आहे. यानंतर बघा, मंत्री आदिताई तटकरे यांच्या मते आतापर्यंत 1 कोटीहून अधिक महिलांनी ई-KYC पूर्ण केलेले आहे. किती? आतापर्यंत 1 कोटीहून अधिक महिलांनी ई-KYC पूर्ण केलेली आहे. अजूनही 1 कोटी प्लस बहिणी बाकी आहेत. तर ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर करून द्यायचं आहे. पुढे बघा, दररोज सुमारे 4 ते 5 लाख महिलांची KYC प्रक्रिया पूर्ण होत आहे. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक दिवशी एका दिवशी 4 ते 5 लाख महिलांची KYC पूर्ण होत आहे. तांत्रिक अडचणींवर उपाय शोधण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महत्त्वाची योजना ठरलेली आहे. नियमित हप्ते वेळेवर मिळाल्यास ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना आर्थिक मदत मिळून त्यांच्या उपजीविकेला बळ मिळणार आहे. ऑक्टोबरचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता असल्याने लाभार्थी महिलांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे, कारण की ऑक्टोबरचे पैसे तुम्हाला आता लगेच या ठिकाणी काही दिवसांमध्ये मिळणार आहे आणि हे पैसे तुम्हाला दिवाळीच्या अगोदरच म्हणजेच भाऊबीजेला या ठिकाणी मिळू शकतात अशी माहिती मिळाली आहे. तर तुम्हाला काय वाटतं, पैसे तुम्हाला भाऊबीजेला मिळाले पाहिजे की दिवाळीच्या अगोदर की दिवाळीच्या नंतर मिळाले पाहिजे? कमेंट करून सांगा. जर तुमचं मत असेल की भाऊबीजेला मिळाले पाहिजे तर कमेंट करून सांगा, सर भाऊबीजेला या ठिकाणी पैसे आले पाहिजे. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच प्रकारची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.